नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज खास व्हिडिओ बनवते आणि अचानक ठरलेला हा व्हिडिओ आहे, कारण दाखवते काय आहे. तर स्नोफॉल होतोय रेडमंडमध्ये आणि एकदम अनएक्सपेक्टेड असा हा स्नोफॉल होतोय आज. मुलांना पण सुट्टी आहे आणि खरं तर वसंत ऋतू सुरू झाला आहे, स्प्रिंग सुरू झाला आहे इथे. आणि असं अपेक्षित होतं की आता थोडी थंडी कमी होईल आणि छान ऊन वगैरे पडेल, पण असा स्नो पडतोय आणि इतकं छान वाटतंय. कारण की सकाळी झोपेतून जाग आली तर बाहेर खिडकीतनं बघितलं तर सगळीकडे पांढरं झालं होतं आणि स्नो पडत होता. म्हणजे अगदी स्वप्नवत वाटत होतं, एकदम ड्रीमी. तर मी साडी नेसली आहे पटकन आणि साडी नेसून मग म्हटलं स्नो आपल्या घराच्या बाहेरच पडतोय तर छान फोटो वगैरे काढून घ्यावेत. खूप जास्त काही आवडलं नाही आहे, फक्त साडी नेसली आहे. पण मला माहिती आहे की स्नोमध्ये इतके छान येतात फोटो की कसंही उठून तुम्ही स्नोमध्ये फोटो काढले तर छान येतात. तर खूप छान वाटतंय आज. एकदम अनपेक्षित असा इथे स्नोफॉल झाला आहे. खरं तर काल होतं प्रेडिक्शनमध्ये, सागर म्हणलेला की उद्या स्नोफॉल होणार आहे बरं का, दिसतंय फोनमध्ये. पण ना कितीतरी वेळा असं झालंय की फोनमध्ये प्रेडिक्शनमध्ये येतं पण स्नो काही पडत नाही. मग मी तर अजिबात असं लक्ष देत नव्हते की स्नो पडतोय की नाही, लक्ष दिलं नाही आणि सकाळी असं मस्त स्नोफॉल होत आहे. तर आता माझ्या मैत्रिणींना पण सांगितलंय मी की आपण साडी नेसूयात आणि छान फोटोज वगैरे काढूयात. सारांश सकाळी उठल्यापासून बाहेरच आहे, स्नोमध्ये खेळतोय. तर एक छान एक राऊंड मारूयात सोसायटीमध्येच, कुठेच बाहेर जायची, कोणत्या माउंटनवरती जायची. ड्राईव्ह स्नोमध्ये ड्राईव्ह पण माहिती आहे थोडंसं रिस्की असतं, तर कोणत्या स्नोच्या माउंटनवर जायची गरज नाही आहे, घराच्या बाहेरच स्नो पडतोय. तर हा स्नोफॉल दाखवायचा आहे मला. चलो. से हाय चिकू, हे सगळ्यांनी हाय बोला. प्रणव से हाय. हा चल, बाहेर आलोय आम्ही आता. माझी मैत्रीण पण आली आहे आणि खूप मुलं सुद्धा बाहेर आहेत, खेळत आहेत. सारांश, तुम्ही तिथे सेट खेळता का? हा, थोडेसे फोटो काढून घेतो आम्ही. अरे यार, स्नो मध्ये खेळताय तर स्नो फाईट, स्नोबॉल फाईट. खूप वेळ झाले स्नो पडतोय. सकाळी 7:30 म्हणजे आधीपासून पडतोय, पण आम्ही 7:30ला उठलो. 7:30 पासून मला वाटतं आता 11:30 वाजत आलेत. 11:30 पर्यंत कंटिन्यू स्नो चालू आहे. खूप स्नो पडतोय. आमचे फोटो पण काढून झालेत, पण इतकी थंडी वाजते आता की आता जास्त वेळ नाही थांबू शकणार बाहेर. आता घरामध्ये बसूनच स्नोफॉल बघणार असं वाटतंय. सुरुवातीला थोडासा उत्साह असतो, सुरुवातीला एकदम एक्साइटमेंट होती आम्हाला, पण आता इतकी थंडी वाजते. थोडेफार फोटो काढून घेतले, जास्त नाही काढले पण थोडेफार छान फोटोज काढून घेतले. मस्त वाटतंय. पण पूर्ण या एरियामध्ये रोज बघायला गेलं तर रोजची कामं चालू असायची सगळ्या. आता जर पाहायला गेलं तर सगळ्या गाड्या पार्किंगमध्ये, खूप कमी लोक बाहेर घराच्या बाहेर पडलेत. ऑफिसला वगैरे पण आज वर्क फ्रॉम होम सांगितलेलं, सगळे घरून काम करतायत आणि मुलांच्या शाळेला तर सुट्टी आहे. बसेस वगैरे चालू आहेत, रस्ता वगैरे पण सुरू आहे, पण लोक अवॉइड करतात बाहेर जायला. आपण खरं तर एक राऊंड पण मारू शकतो गाडी काढून. हो, गाडीने. रस्त्यावरती स्नो नाहीये. हा, मायक्रोसॉफ्ट कॅम्पसमध्ये जाऊ शकतो. खरं तर इथे आजूबाजूलाच आमच्या घराच्या मायक्रोसॉफ्ट कॅम्पस आहे. आम्ही पाठीमागच्या वर्षी गेलो होतो जेव्हा स्नो पडलेला, तर मायक्रोसॉफ्ट कॅम्पसमध्ये छान एक राऊंड मारला होता आम्ही गाडीने. तर आता थोडासा जर वेळ मिळाला कामाच्या मध्ये तर मग तो राऊंड सुद्धा मारून येऊयात, कारण की इतकं छान आता बाहेर झालं असेल वातावरण.
कॅम्पस पण मायक्रोसॉफ्टचा इतका सुंदर आहे, तर खूप छान वाटेल खरं स्नोमध्ये पाहायला. रस्ते तर क्लिअर दिसत आहेत, खरं स्नोच्या गाड्या पण फिरत असतात, रस्त्यावरचा स्नो बाजूला करतात. तर चला बघूयात, जर तिकडे जात आलं तर जाऊया, नाहीतर इथेच छान थोडा वेळ खेळून थोडा वेळ स्नोमध्ये थांबून मग घरीच जाऊया डायरेक्ट. जेव्हा 9:30 वाजता एवढे मोठे मोठे स्नोचे फ्लेक्स पडत होते 9:30ला, कारण की बर्फ पूर्ण बंद झालेला. सॉरी, पाऊस पूर्ण बंद झालेला ना, तेव्हा पूर्ण मोठे मोठे स्नो फ्लेक पडत होते. हो, बघ ना. दुपारचे 2 वाजलेत आणि अजून सुद्धा स्नोफॉल सुरू आहे. तर आता गाडी काढली आहे, गाडी काढून आपण मायक्रोसॉफ्टचा जो कॅम्पस आहे आजूबाजूचा तो फिरून येऊ. आता बर्फ जरी पडत असला तरी तापमान जे आहे ते साधारण 1 ते 2 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. त्यामुळे बर्फ खाली पडतो आणि लगेच वितळतोय. त्यामुळे रस्त्यावरती पण आपण पाऊस पडल्यानंतर जसा रस्ता ओला होतो तसा रस्ता दिसतोय. आजूबाजूला झाडांवर सुद्धा बर्फ दिसतोय आता, पण थोडासा त्या मानाने कमी दिसतोय, कारण की पाठीमागच्या वर्षी सुद्धा फेब्रुवारीमध्ये जेव्हा इथे स्नोफॉल झाला होता तेव्हा मात्र भरगच्च भरली होती झाडं स्नोने. पण आत्ता असं झालंय की टेम्परेचर थोडंसं जास्त आहे, त्यामुळे जो स्नो जो आहे तो वितळून खाली पडतोय. पण असं जरी असलं तरी सुद्धा आता राऊंड मारताना खूप छान वाटतं की आजूबाजूला पांढऱ्या कलरची सगळी दुलई पांघरलेली आहे झाडांनी, आणि आजूबाजूचा परिसर जो बर्फाने व्यापलेला आहे पाहायला खूप छान वाटतं. आणि रस्त्यावर जर पाहिलं तर वाहनांची एवढी वर्दळ नाही आहे, कारण की बर्फ पडत असताना शक्यतो लोक बाहेर पडत नाही. जर काम असेल तरच बाहेर पडतात, किंवा आमच्यासारखे लोक ज्यांना जर फक्त असा एक फेरफटका मारायचा आहे तेच लोक बाहेर दिसत आहेत. कारण की ड्राईव्ह करताना बर्फामधून गाडी चालवताना खूप हळू चालवावी लागते, कारण की थोडी घसरू पण शकते. त्याच्यामुळे सावकाश गाडी चालवून मगच आपण इथून फिरू शकतो. बापरे, मऊ असेल ना खूप स्नो सागर? एकदम फ्रेश पडलेला तर मऊ एकदम स्नो. मला नको चिकू, तुम्ही दोघं खेळा, मला नको. अरे बाबाने स्नोमॅन बनवला. ओ माय गॉड, स्नोमॅन बनवते बाबा. मायक्रोसॉफ्ट कॅम्पस मध्ये आलं, मी छत्री घेतली आहे, कारण की हा जो स्नो आहे त्याने लगेच थोड्या वेळाने वितळून पाणी पण होतंय. अरे त्याला चिखल नाही सांगायचं, तो चिखल नाही करा. हे जरा मेल्ट होतं ना स्नो. किती टेम्परेचर आहे? टेम्परेचर वाढलं त्याच्यामुळे थोडं मेल्ट होतोय का? नाही, हा मला असं वाटतं मेल्ट होतोय जरा. मला नको चिकू. तर आजचा स्नोफॉल स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाबा.